सत्यनारायण पूजा आणि सत्यनारायण कथा ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची पूजाविधी आहे, जी विशेषतः घरगुती मंगल प्रसंगी, नव्या कामाची सुरुवात करताना किंवा एखाद्या मनोकामनेच्या पूर्ततेनंतर केली जाते. ही पूजा भगवान विष्णू यांच्या सत्यनारायण रूपाची आराधना आहे. सत्यनारायण पूजेचा संक्षिप्त विधी: 1. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. 2. पूजेच्या जागेवर सुंदर रंगोळी काढावी. 3. एक चौकोनी पाट चौरंग ठेवून त्यावर श्री सत्यनारायणाची प्रतिमा किंवा फोटो ठेवावा. 4. कलश स्थापना करून त्यावर नारळ ठेवावा. 5. पंचामृत स्नान व नित्य पूजाविधी करावा. 6. फळे, पानं, फुलं, नैवेद्य, तांदूळ, अगरबत्ती, दीप इत्यादी अर्पण करावे. 7. सत्यनारायण कथा वाचन करावे. 5 अध्याय असतात. 8. आरती व प्रार्थना करावी. 9. प्रसाद, शिरा, सप्तधान्याचा खीर सर्वांना वाटावा. सत्यनारायण कथा 5 अध्यायांचा सारांश. पहिला अध्याय. नारद ऋषी भगवान विष्णूंकडे विचारतात की पृथ्वीवरील लोकांचे दुःख दूर करून त्यांना मोक्ष कसा मिळू शकतो. भगवान विष्णू उत्तर देतात की जो माझ्या सत्यनारायण स्वरूपाची श्रद्धेने पूजा करतो त्याचे सर्व दुःख दूर होतात. दुसरा अध्याय. एक गरीब ब्राह्मण जो खूप दुःखी असतो त्याला ही पूजा सुचवली जाते. तो ती श्रद्धेने करतो आणि त्याचे जीवन सुखी होते. त्यानंतर हा उपाय दुसऱ्यांना सांगतो. तिसरा अध्याय. एका व्यापाऱ्याला ही पूजा सुचवली जाते. तो आणि त्याची पत्नी श्रद्धेने पूजा करतात. त्यांच्या जीवनात भरभराट येते. पण पुढे एक प्रसंग घडतो जिथे तो सत्यनारायणाच्या वचनाचा अपमान करतो आणि त्यामुळे त्याच्या जीवनात संकट येते. चौथा अध्याय. त्याच्या मुलीचे लग्न होते पण पूजेचा विसर पडतो. त्याचा परिणाम म्हणून त्याचा सगळा माल लुटला जातो आणि मुलगी व जावई समुद्रात हरवतात. शेवटी पुन्हा पूजा करून सर्व काही पूर्ववत होते. पाचवा अध्याय. भगवान सत्यनारायणाच्या महिमेचे विविध उदाहरण दिले जातात. कोणत्याही जातीधर्माचा माणूस श्रद्धेने पूजा केल्यास त्याचे जीवन सुंदर होते हा संदेश दिला जातो.